मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ हा महाराष्ट्राचा ओपिनियन पोल असणार आहे। जर महाराष्ट्रात आज मतदान झालं तर कोण सत्तेवर बसणार आणि सत्ता कोणाला हुलकावणी देणार या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये आपण शोधणार आहोत। यामध्ये राजकीय विश्लेषण असणार नाही आणि सबस्क्रायबर व्ह्यूअर्ससाठी महत्त्वाच्या 2 सूचना सांगून मी माझा ओपिनियन पोल मांडणार आहे। मग 2 सूचनांपैकी पहिली सूचना, चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। दुसरी महत्त्वाची सूचना की तुम्हाला तुमचा अंदाज महाराष्ट्रामध्ये महायुती नक्की किती जागा जिंकू शकते, महाविकास आघाडी किती जागा जिंकू शकते आणि महाराष्ट्रात सत्तेवर कोण बसू शकतं हे कमेंट मधून सांगायचं आहे। ज्यांच्या कमेंट या तंतोतंत खऱ्या ठरतील किंवा मिळत्या जुळत्या असतील त्यांना निवडणूक निकालानंतर एक भेटवस्तू घेऊन मी त्यांच्या गावी भेटायला येणार आहे। चला तर मग ओपिनियन पोलचा सर्वे पाहूया किंवा अंदाज वर्तवूया। मग हे अंदाज मी कशाच्या आधारावर वर्तवत आहे तर जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये माझ्याशी संबंधित लोक आहेत त्यांच्यासोबत मागचं महिनाभर झालं मी सातत्याने फोनवर बोलत आहे। सध्या ज्या बातम्या येत आहेत, ज्या पद्धतीने महाविकास आघाडी महायुतीचं जागा वाटप झालेलं आहे, ज्या पद्धतीने उमेदवारांची निवड झालेली आहे, ज्या पद्धतीने विभागवार पक्षांचं प्राबल्य आहे, या सर्व गोष्टी विचारात घेऊन इथं अंदाज वर्तवत आहे। पहिल्यांदा पाहूया की कोणता पक्ष किती जागा जिंकणार आणि नंतर पाहूया की महायुती किती आणि महाविकास आघाडी किती। पहिल्यांदा पाहू की महायुती नक्की किती जागा जिंकणार। महायुतीमध्ये मग महत्त्वाचे 3 पक्ष आहेत। एक आहे भाजपा, दुसरा आहे शिंदेची शिवसेना आणि तिसरा आहे ते अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस। मग यामध्ये भाजपा ही 60 ते 70 इतक्या जागा जिंकू शकते असा अंदाज आहे। मग शिंदेची शिवसेना ही 30 ते 40 इतक्या जागा जिंकू शकते असा अंदाज आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ही 10 ते 20 जागा जिंकू शकते असा अंदाज आहे। मग यामध्ये महायुतीमध्ये सर्वात मोठा भाऊ भाजप ठरू शकतो अशी शक्यता आहे। मग महाविकास आघाडीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यांचे देखील प्रमुख 3 पक्ष आहेत। एक काँग्रेस आहे, दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि तिसरा शिवसेना उद्धव ठाकरे। मग महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस ही 55 ते 60 जागा जिंकू शकते अशी शक्यता आहे। मग शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही 50 ते 55 जागा जिंकू शकते अशी शक्यता आहे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही देखील 50 ते 55 जागा जिंकू शकते अशी शक्यता आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये इथे काटेकी टक्कर आहे आणि काँग्रेस देखील खूप जास्त पुढे जाताना दिसत नाही। मग इथं अंदाजामध्ये तरी काँग्रेस हा मोठा भाऊ ठरण्याची लोकसभेप्रमाणे शक्यता आहे। मग जेव्हा आपण पक्षीय पाहतो तेव्हा मग महायुती किती आणि महाविकास आघाडी किती याचा अंदाज घ्यायला जातो तेव्हा महायुती 100 ते 130 इतक्या जागा जिंकू शकते आणि महाविकास आघाडी ही 140 ते 160 इतक्या जागा जिंकू शकते। मग महाराष्ट्रामध्ये एकूण 288 जागा आहेत। बहुमतासाठी 145 इतक्या जागा लागतात। महायुतीला सत्ता ही काठावरून हुलकावणी देण्याची दाट शक्यता आहे आणि महाविकास आघाडी ही बहुमताच्या आजूबाजूला फिरताना आपल्याला दिसत आहे। मग या दोघांच्या मिळून साधारण 265, 70, 75 जागा होतात। मग वरच्या जागा ज्या 15-20 शिल्लक आहेत त्या नक्की कोण जिंकणार याबाबत इथं एक लक्षणीय माहिती मी तुमच्या समोर मांडून हा व्हिडिओ संपवणार आहे। मग या अंदाजामध्ये मुंबई आणि आजूबाजूच्या ठिकाणी मनसे ही 6 ते 10 जागा जिंकू शकते अशी एकंदरीत शक्यता आहे। मग मनसे अशा जागा नक्की कशाच्या आधारावर जिंकणार, त्यांना कोण जिंकून देणार याबाबत मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे। परंतु सध्या तरी पडद्यासमोर दिसणार राजकारण आणि पडद्याच्या मागे सुरू असणार राजकारण यामधून मनसेचे 6 ते 10 उमेदवार जिंकून यावेत यासाठी दिल्लीवरून प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे। आणि मग ज्या उर्वरित आणखी काही जागा शिल्लक राहतात यामध्ये साधारण 12 ते 15 जागा ऑदर म्हणजे अन्य जे लढणार आहेत, ज्यामध्ये कदाचित बंडखोर असतील, ज्यामध्ये कदाचित जी तिसरी आघाडी झालेली आहे बच्चू कडू वगैरे त्यांचे उमेदवार असतील, कदाचित वंचित बहुजन आघाडी असेल किंवा कदाचित
मनोज जरांगे पाटलांचे उमेदवार असू शकतील, परंतु अशी संख्या 12 ते 15 इतकी असू शकते. मग फायनल टॅली अशी: महायुती 100 ते 130, महाविकास आघाडी 140 ते 160, मनसे 6 ते 10, ऑदर 12 ते 15. आणि मग हा सर्व अंदाज मांडल्यानंतर तुम्हाला कमेंट करायची आहे आणि तुम्ही महायुती किती, महाविकास आघाडी किती आणि कोण सत्तेवर बसू शकतं, ज्याची कमेंट ही तंतोतंत खरी ठरेल किंवा मिळती जुळती असेल त्याला एक भेटवस्तू घेऊन मी त्याच्या गावी भेटायला येणार आहे. भरपूर कमेंट करा, भरपूर शेअर करा. आजच्या पुरतं एवढंच. थांबतो. धन्यवाद.